नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. आज विचार केला की तुमच्याबरोबर गोड पदार्थ कोणता तरी शेअर करावा. तर साजूक तुपातील शिरा ह्यापेक्षा बेस्ट ऑप्शन काय असू शकतं? तर मी आज साजूक तुपातील शिरा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. बट त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या रेसिपी पाहायला आवडतील ते कमेंट करून सांगा. आणि जर माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट करा. ओके. तर साजूक तुपातील शिरा बनवण्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट लागणार आहेत. तर मी ड्रायफ्रूट अशा पद्धतीने छान कट करून घेतलेले आहेत. ते काजू आणि बदामच घेतलेले. तुमच्याकडे जे काही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकता. आता एक कढई घ्यायची. कढईमध्ये 1 चमचा तूप घालायचं आणि तुपामध्ये ते ड्रायफ्रूट छान फ्राय करून घ्यायचे. त्याला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला त्याचे छान भाजून घ्यायचे. पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं एक विथिन 2 मिनिट्सच लागतात. तर 2 मिनटं मी ते छान भाजून घेतले ड्रायफ्रूट आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता ड्रायफ्रूट भाजून घातले ना तर त्याच्यामध्ये थोडासा क्रंच येतो. तो खूप छान लागतो दातामध्ये, दाताखाली शिरा खाताना. म्हणून मी ड्रायफ्रूट भाजून घेते तुपामध्ये. तुम्ही नाही घेतलं तरी चालेल, बट मी प्रेफर करते की भाजूनच घ्यावं, कारण ते खूप छान लागतात भाजून घेतलेले ड्रायफ्रूट. नंतर त्याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 2 मोठ्या वाट्या गरा घ्यायचा आहे. गरा आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने थोडंसं तूप कमी पडलेलं म्हणून मी 2 चमचे तूप एक्स्ट्रा ॲड करते त्याच्यामध्ये. तर ॲड करणारे मी 2 चमचे तूप. हे घरचं तूप नाही आहे, हे गोविंदचं तूप आहे. बट नेहमी मी घरचंच यूज करते, पण आता संपलं होतं बरेच दिवस गावी न गेल्यामुळं ते काही आणणं झालं नाही आणि मला काही घरी बनवणं पॉसिबल होत नाही. तर हे गोविंदचं तूप मी यूज करते. छान क्वालिटी असते गोविंदच्या तुपाची, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि छान गरा त्या तुपामध्ये छान भाजून घ्यायचं. जोपर्यंत गरा भाजायला लागलेला घमघमाट सुटत नाही ना, तोवर भाजून घ्यायचा. गरा जर छान भाजला गेला ना की वास ऑटोमॅटिक ते सुटतो, त्याचा सुगंध खूप छान येतो गरा छान भाजला की. तर गरा छान भाजून घेतलेले आहे. नंतर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये 3 ते 4 इलायची टाकलेली आहे. 2 चमचे साखर ठेवून ते छान मी बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. इलायची पावडर नव्हती माझ्याकडे अवेलेबल, म्हणून मी इलायची साखरेबरोबर वाटून घेतलेली आहे. गरा पण आपला छान भाजलेला आहे. पाहू शकता रंग चेंज झालेला आहे, थोडासा गोल्डन कलर आलेला आहे गऱ्याला. आता त्याच्यामध्ये ती इलायची पावडर म्हणजेच इलायची मी जे साखरेबरोबर वाटून घेतलेली ती त्याच्यामध्ये ॲड करायची. आणि 2 वाट्या गरा आहे म्हणजे 1 वाटी त्याच्याबरोबर साखर ॲड करायची. 1 वाटी साखर लागतेच. तर 1 वाटी मोठी 1 वाटी मी साखर ॲड केलेली आहे. अंदाजे मी ॲड केलेली, तुम्ही मोजूनही केली तरी चालेल. आणि परफेक्ट प्रमाण आहे, 2 वाट्या गराला 1 वाटी साखर. ओके. साखर छान गऱ्याबरोबर मिक्स करून घ्यायची. आणि सगळ्यात महत्त्वाची स्टेप, आपल्याला उकळलेलं पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी थोडं थोडं उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. जेवढं गरजेचं आहे तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर मी गरज पाहून किंवा किती लागतं ह्याच्या अंदाजानं मी थोडं थोडं पाणी ॲड करत आहे. आणि हा मोठा गरा आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण जास्त लागतं याला. जो बारीक गरा असतो त्याला पाण्याचं प्रमाण कमी लागतं. हा मोठा जाड गरा आहे त्यामुळे ह्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. आणि मी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी घालणार आहे. अंदाज घेऊन थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हा गरा छान घोटून घ्यायचं आहे. आणि कंटिन्युअस हलवत राहायचं. जर हलवलं नाही तर त्याच्या गाठी होतात. तर कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. आणि मी एवढं सगळं पाणी लागलेलं आहे, एवढं पातेलभर पूर्ण पाणी आपल्याला लागलेलं आहे. म्हणजे 2 वाट्या गऱ्याला 1.5 तांब्या पाणी लागतं. आणि अशा पद्धतीनं हा गरा आपला मिक्स झालेला आहे आणि ऑलमोस्ट 70% हा शिजलेला आहे. आता याच्यावरती एक ताट ठेवायचं, छान 5 मिनटं वाफ येऊ द्यायची. वाफ आली की छान गरा शिजून निघतो. तर पाहू शकता अशा पद्धतीनं छान गरा शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचे, आपण कट करून घेतलेले आणि तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे. पाहू शकता. आणि ड्रायफ्रूट ॲड केल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आपण. आणि हा शिरा खूप छान लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. ह्याच्यावर इलायचीचा फ्लेवर किंवा आपण तळून घेतलेल्या ड्रायफ्रूटचा फ्लेवर खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कसा बनला होता. आणि खूप जास्त टेस्टी झाला होता हा शिरा. माझ्या मुलीनं मी खूप सगळ्यांनी आवडीनं खाल्ला. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.